हरिओम. आवाज येतोय माझा? थँक्यू. चला सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये करूया. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन असेल. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 10 आवर्तन करायची उजव्या नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन आपापल्या क्षमतेने कृती करूया. सुरुवात करूया. दहा आवर्तन आपली झाली की कृती थांबवायची. डावा हात गुडघ्यावर येईल. उजवी नाकपुडी, तिथला श्वसन मार्ग आपण मोकळा केलेला आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 10 आवर्तन आपली आपण मोजवायची आहे आणि सुरू करूया. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर येईल. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे घेऊन जाऊया. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्ही नाकपुड्या आपण मोकळ्या केलेल्या आहेत. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. याकरिता एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत प्रार्थने करूया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि आता करूया नमनमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात.
जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त वर करून नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. स्वागत आहे. ताई तुम्हाला आज आवाज येतोय का? काल आला नव्हता. सुरू करूया. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सुरू सोडूया. विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात आपले मागे असतील, पाठीचा कणा सरळ असेल. आणि आता आपल्याला पाऊल आज आपण थोडस श्वासाशी आधारित करतोय. पाऊल आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायचंय. श्वास घेत स्वतःकडे दोन्ही पाय जुळवून घ्या आणि दोन्ही पावलं श्वास घेत स्वतःकडे घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. हा, जमिनीकडे ताणाची. बरोबर. मध्यभागी येऊया आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. एक. अगदी सावकाश. दोन. तीन. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं आणि डावीकडून उजवीकडे. एक. दोन. तीन. बरोबर. मध्यभागी येऊन थांबायचं. 3 वेळा रोटेशन झालं की. आणि आता उजवा पाय जो आहे तो होल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ. उजव्या पायाचं पाऊल. आणि आता उजवा हात आहे ना, तो आपल्या पावलाच्या इथे ठेवा. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पायामध्ये आपल्याला क्लच करायची, एकमेकांमध्ये गुंफवायची. डाव्या हाताची 5 बोटं उजव्या पावलामध्ये अशी एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि चवड्याचा भाग थोडासा वर खाली करायचा. फक्त चवड्याचा भाग आपण असा वर खाली करायचा. बरोबर. आणि मग रोटेशन करूया. पाऊल रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक. मगाशी आपण असंच केलं. आता आपण हातांचा आधार घेऊन करतोय तो. 3. बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. हे झालं की आता प्रत्येक बोट जे आहे उजव्या पायाचं ते सेपरेटली असं ताणायचंय आपल्याला. थोडस असं ताणून घ्यायचंय. बघा थोडीशी पुढे येऊन दाखवते. प्रत्येक बोट आपल्याला असं ताणायचंय. अंगठा, त्याच्या बाजूचं बोट, त्याच्या बाजूचं बोट. व्हिडिओ अडकतोय का? ऍक्च्युली ना माझं आज थोडस नेटचं कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट जरा. का मला कसं कळेल? जरा 2 मिनिटं द्या मला. आवाज येतोय? येतोय? ओके डन. मी दिसतीये बरोबर? चल. माझा थोडासा इथे नेटचा इश्यू होता. आता तो आलाय, झाला आता सॉल्व्ह मला असं वाटतं. आता बहुतेक तुम्हाला व्हिडिओ दिसेल बरोबर. ठीक आहे. आपण कुठे होतो? पाऊल. प्रत्येक बोट आपल्याला सेपरेटली असं खेचायचंय. अंगठा, त्याच्या बाजूचं बोट,
प्रत्येक बोट सेपरेटली असं आपल्याला ओढायचं, खेचायचंय, ताणायचं. आपल्या बोटांच्या मध्ये जे जॉईंट्स आहेत ते आपण थोडेसे मोकळे करून घेतो. प्रत्येक बोट असं आपण सेपरेटली ओढून झालं की मग थांबायचंय. डाव्या हाताची मूठ करायची आणि आता आपल्याला पाऊल जे आहे ना आपलं ते रब करायचं. बघा असं पूर्ण पाऊल रब करायचंय. हा बरोबर. पावलं बघा आपल्याला दिवसभर साथ देत असतात. आपण जिथे कुठे जातो तिथे ते आपल्या बरोबर येत असतात. ते कधीच असं म्हणत नाही की मी येणार नाही तुमच्या बरोबर. तर त्यांच्यासाठी ही छोटीशी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. थोडस रब करून झालं की आता टॅपिंग करायचं. तसाच आपली मूठ ठेवायची डाव्या हाताची आणि पूर्ण उजवं पाऊल टॅप करायचं. पूर्णपणे टॅपिंग करायचं, स्टार्टिंग टू एंड आणि एंड टू स्टार्ट. हे झालं की आता आपल्याला पाऊल झटकून घ्यायचंय. म्हणजे काय करायचं, उजवा पाय आहे तो थोडासा वर उचलायचा आणि उजव्या हाताने उजवा हात वरून पकडायचा अँकलच्या इथे, डावा हात खाली असतो आणि थोडस असं पाऊल झटकून घ्यायचं. हा बरोबर, खूप छान, बरोबर करताय. अंजली ताई तुम्ही पाटील ताई खूप छान करताय, बरोबर. आणि आता थांबायचं आणि आता आपण करूया बेबी पोश्चर. लहान मुलांना कसं जोजवतो तसं. डावा हात खाली येऊ देत अँकलच्या इथे, उजवा हात गुडघ्यावर येऊ देत. हा बरोबर. आणि आता बेबी पोश्चर. थोडस डावीकडे आपल्याला जायचंय आणि उजवीकडे. एक, डावीकडे, उजवीकडे, दोन. बरोबर. अगदी सावकाश करा, सावकाश सावकाश. आपण बाळाला एकदम जोर जोरात नाही करत कारण की ते पडेल. तशीच आपल्याला ही कृती करायची, अगदी सावकाश. एकदा डावीकडे जायचं, एकदा उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे. बरोबर, छान. डावीकडे, उजवीकडे. कृती थांबवायची. सावकाश पाय मांडीवर येऊ दे आणि मग तो सरळ करायचा. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर येऊ देत. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या बोटांमध्ये आपण क्लच करूया एकमेकांमध्ये. माझा आवाज येतोय, माझा व्हिडिओ दिसतोय प्रत्येकाला बरोबर? कुठे ब्रेक होत नाहीये ना? ब्रेक होत नाहीये ना? ओके ओके. एक मिनिट मी त्यांना, अमृताताई तुम्ही थोडस रिजॉईन होता का? मीटिंग एकदा पुन्हा एकदा रिजॉईन व्हा लेफ्ट होऊन. मगाशी वायफायचं कनेक्शन गेलं होतं, आता आलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं आता दिसेल बरोबर. सुरुवात करूया डाव्या पायाने. आपल्याला 5 बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. आणि आता थोडासा चवड्याचा भाग वर खाली वर खाली. बरोबर बरोबर. 2 ते 3 वेळेला केलं की मग रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. कृती थांबवायची आणि आता प्रत्येक बोट सेपरेटली ओढूया. प्रत्येक बोट असं ताणायचंय. पहिलं बोट, मधलं बोट, प्रत्येक बोट व्यवस्थित ताणायचंय. हा बरोबर. आणि मग रोटेशन. प्रत्येक बोटाचं असं गोलाकार फिरून घेऊया. 5ही बोट आपल्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज व्यवस्थित गोलाकार फिरून घ्यायचे. आपण उजव्या पायाची बोटांना व्यवस्थित केलेलं आहे आणि आता डाव्या पाऊल करतोय. तिथले जे सांधे आहेत, जॉईंट्स आहेत, ते आपण मोकळे करतोय. बरोबर. आणि आता टॅपिंग. त्याच्या आधी आपण थोडस आपलं पाऊल रब करायचंय. उजव्या हाताची मूठ वळवायची आहे आणि पाऊल पूर्ण असं घासायचंय आपल्याला. बघा, हा पूर्णपणे पाऊल व्यवस्थित. बरोबर, छान. आणि मग टॅपिंग करूया. आता टॅपिंग करायचंय अगदी सावकाश, स्टार्टिंग टू एंड आणि एंड टू स्टार्ट. हलका हलका आपल्या पाव. आपण तिथले जे अॅक्युप्रेशर्स आहेत ना ते आपण मोकळे करतोय. बघा कधी कधी डॉक्टर आपल्याला अशी ती पॉइंट वर चप्पल घालायला सांगतात, तर तो वेळ आपल्यावरती येऊ नये यासाठी या सगळ्या कृती आपण करायच्या. बरोबर. आणि आता पाऊल झटकून घेऊया. थोडासा डावा पाय वर उचलायचा आहे. उजवा हात खाली अँकलच्या इथं असू दे, डावा हात वरून असू दे आणि सावकाश पाऊल असं झटकून घ्यायचंय.
हा बरोबर. आणि आता आपण करूया बेबी पोश्चर. थोडासा पाय वर उचलायचा आहे जसं आपण घेतलं. ओके. आता आपण करणार आहोत बटरफ्लाय. त्यासाठी स्थिती, दोन्ही पावलं जी आहेत ती जुळून घ्यायची आपल्याला या प्रकारे. हा. आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली जाऊ दे. हाताची पकड पावलांच्या खाली. बरोबर. हा. आणि आता गुडघे बघा जास्तीत जास्त जमिनीकडे जात आहेत का बघा आपले दोन्हीही गुडघे आपापल्या क्षमतेने. हा. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. आता हे आपण बटरफ्लाय स्थिती घेतलेली आहे, पण याला ना भद्रासन असंही म्हणतात. इथे पाठीचा कणा आपला सरळ राहील, डोळे बंद, आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण दोन्ही पायांकडे लक्ष द्यायचं आहे. जांघेपासून ते गुडघ्यापर्यंत आपला जो पाय स्ट्रेच झालेला आहे, उजवा आणि डावा पाय, त्याकडे लक्ष. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे हे भद्रासन. आपले जे काही एनएसच्या रिलेटेड जे काही इश्यू असतात, ज्या काही आजार आहेत, हे सगळे याच्याने दूर होतात. बरोबर. आणि आता आपण थोडस डायनॅमिक कृती करणार आहोत. म्हणजेच काय, तर आता श्वास घेत घेत आपल्याला गुडघे वर घ्यायचे, पाय वर घ्यायचे. श्वास घेत अप, बरोबर. श्वास सोडत डाऊन, बरोबर. आता इनहेल अप, श्वास घेत वर, एक्सेल डाऊन, बरोबर. इनहेल अप, एक्सेल डाऊन, इनहेल अप, एक्सेल डाऊन, इनहेल अप. आता इथे थांबा, इथे थांबा थोडा वेळ. आणि आता बघा, पुन्हा डोळे बंद करा आणि पुन्हा एकदा निरीक्षण आपल्या जांघेपासून गुडघ्यापर्यंतच्या पायामध्ये, उजवा आणि डाव्या पायामध्ये आलेला. आता बघा कसा हलकासा दाब वाटतोय, त्याकडे लक्ष. सावकाश खाली येऊ दे पाय. आणि आता जलद मुवमेंट करायची, थोडीशी फास्ट करायची. बटरफ्लाय जसं फुलपाखरू कसं आपल्या बागेमध्ये उडत असतं फुलांवरती, कसं आपल्याला कृती करायची. सुरुवात करूया थोडीशी जलद. हा बरोबर. छान दिसतात आपल्याला हे पाय जेव्हा आपण अशी थोडीशी जलद मुवमेंट करतो ते दिसतात तेव्हा. बरोबर, खूप छान. अवकाश कृती थांबवायची आहे, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. मान मागे सर सोडून विश्रांती. आणि आता साधी मांडी घालायची. साधी मांडी, दोन्ही हात समोर असतील, हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आहेत, बरोबर. आणि मनगटापासून आता आपल्याला हात वर आणि सॉरी खाली आणि वर. हा, फक्त मनगटामधून हाताचा पंजा. हा. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हाताचा पंजा खाली जाऊ देत. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, बरोबर. आता हाताचे तळवे जमिनीला समांतर असू देत, दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर. आणि गाडीचं वायपर कसं फिरतं, एकदा उजवीकडे डावीकडे, कसं आपल्याला करायचंय बघा. आपल्या हाताचे तळवे किंवा पंजे एकदा उजवीकडे जातील, मध्यभागी डावीकडे. फक्त आपल्या मनगटापासून जो हात आहे ना, म्हणजे हा एवढ्या भागामध्ये हालचाल होईल. एक, दोन, पूर्ण हात न हलवता
फक्त मनगटामधून हालचाल. 3 4 5 6 7 8 बरोबर. 9 10 बरोबर. सावकाश हात खाली येऊ देत. डोळे बंद. आपल्या दोन्ही हातांना हलकासा ताण आला होता त्याकडे लक्ष. पुन्हा दोन्ही हात समोरून आपल्या खांद्यातून सरळ येतील समोर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची बोटं आपल्या खांद्यावर असतील. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. आणि आता श्वास घे. दोन्ही कोपरं वर. श्वास सोडत खाली. एकदम सावकाश कृती करा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 बरोबर. अगदी छान. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आणि आता श्वास घेत खाली म्हणजे मागे. श्वास सोडत पुढे. 1 श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. 3 बरोबर. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. डोळे बंद. आपण जे आता हे शोल्डर रोटेशन केलं त्याचा परिणाम किंवा जिथे कुठे आपल्या कुठल्या भागावर ताण आणि दाब होता किंवा तिथे झालेला बदल याचा आपण आपला मागोवा घेऊया. आणि आज आपण नवीन आसन शिकणार आहोत ते म्हणजे जानू शिरासन. आता जानू म्हणजे काय? गुडघा. आपल्या गुडघ्याला आपलं कपाळ लावायचं आहे. त्याला जानू शिरासन म्हणतात. त्याचं कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे आणि कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, हर्निया, अल्सर, अपेंडिक्स कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. जानू शिरासन हे पश्चिमोत्तानासन हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याची आधीचा अभ्यास म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तर आता आम्ही बघूया आपण की हे कसं केलं जातं. मग आपण एकत्रित करूया. त्याचे फायदे असे आहेत की इथे आपल्या पोटावरती दाब येतो, पाठकण्यावरती ताण असतो, स्ट्रेच होतो पूर्ण पाठकणा. त्यामुळे पाठकण्याचं आरोग्य तर सुधारतच पण त्याचबरोबर आपलं जे आपले जे कोर मसल्स आहेत ते जास्त फ्लेक्झिबल होतात आणि जास्त कार्यक्षम सुद्धा होतात. तर आता बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. आपण सुरुवातीला डावा पायाचा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल बघा उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतील या प्रकारे. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ असेल आणि त्यानंतर सावकाश एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. दोन्ही हात पायाला घासत घासत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी उजवं पाऊल, बोट किंवा टाच तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचा प्रयत्न करा. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. या प्रकारे इथे आपल्याला कुठेही अट्टाहास न करता आपली जेवढी शारीरिक क्षमता आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करायचा आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. याला म्हणतात जानू शिरासन. आणि उलटचाल करताना तिथल्या तिथे सरळ यायचं. अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ यायचं. कारण की इथे काय होतं, आपला जो रक्तप्रवाह आहे तो डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेव्हा आपण उलटचाल करतो तेव्हा अगदी सावकाश मागे यायचं. ठीक आहे. सुरुवात करूया आता. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. तुम्ही स्थितीमध्ये बसलेलाच आहात सगळ्या. ठीक आहे. आणि उजवा पाय अगदी व्यवस्थित सरळ ठेवा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, ज्यांना ऑलरेडी गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरीही चालेल, काही हरकत नाहीये. तिथे जास्त ताण न देता कृती करा. बाकीच्यांनी मात्र पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात आता आपले मांडीवर असतील आणि आता पाठीचा कणा आपला सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं पुढे झुका आणि मग आपल्या दोन्ही हातांनी उजव्या पायाचं पाऊल किंवा बोट जे तुम्हाला पकडता येईल ते पकडायचं आहे. बरोबर. जर हात पोचत नसतील पावलापर्यंत तर ते जमिनीवर ठेवा आणि कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद,
जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. लोअर बॅक मधून आपण पुढे आलेलो आहोत, त्यामुळे संपूर्ण पाठकणा ताणला गेलाय. उजव्या साईडच्या ओटीपोटावरती दाब येतोय आणि उजवा पाय हॅमस्ट्रिंग्स मसल्स पूर्णपणे ताणले गेले. सावकाश उलटता, तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश सावकाश. बरोबर बरोबर. आणि आता डावा पाय सरळ करूया, थोडा वेळ विश्रांती घेऊया. उजवा पाय पूर्णपणे ताणला गेला होता आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. यथाशक्ती प्रयत्न, आपल्याला कुठेही कोवळकाळी नाही करायची. दोन्ही पाय जोडलेले आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर बरोबर, छान. पाठीचा कणा सर, दोन्ही हात आता आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर येऊ देत. आणि आता नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आपली आपण. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत लोअर बॅक मधून कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आणि दोन्ही हात आपले घासत घासत पाऊल पकडायचा प्रयत्न. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ डाव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही हात जर पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीवर ठेवा. आणि आता इथे पुन्हा एकदा तोंड बंद, डोळे बंद, जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता बघा, पुन्हा एकदा पाठकणा आपला डाव्या साईडने आपण त्याला आता स्ट्रेच केलेला आहे. डाव्या ओटी पोटावरती दाब आहे, डाव्या पायातून मसल ताणले गेले. उलटता, तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश. बरोबर, खूप छान खूप छान करताय. आणि आता उजवा पाय सरळ करूया, विश्रांती. खूप छान दिसतंय. हा, मान मागे सैलसर सोडून. आणि आता आपली जाणीव, आपण जे जानुशिरासन केलं त्यामुळे आपल्या शरीराच्या कुठल्या भागावरती तुम्हाला जास्त ताण दाब वाटतोय त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. कारण की योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. आपण जसं करू तसं आपल्याला त्याचे फळ मिळतात. आणि आता विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. आता आपण हे वज्रासन का केलं आता, कारण की जानुशिरासन मध्ये आपले दोन्हीही पाय ताणले गेले होते, त्यातले सगळे हॅमस्ट्रिंग मसल ताणले गेले होते. तर तो जो ताण रिलीज होण्यासाठी आपण आता वज्रासन केले. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली. जर त्रास होत असेल वज्रासनामध्ये बसायला अँकलच्या इथे, तर नॅपकिनची घडी करून ती आपल्या अँकलच्या खाली ठेवा, म्हणजे जास्त शरीराचा भार तिकडे जाणार नाही. किंवा दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्याच्या शेजारी ठेवा, असे हाताचे तळवे, म्हणजे आपल्या पाठकणावरती जास्त ताण येत नाही. आपण वज्रासनामध्ये सहज बसू शकतो. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, ते या प्रकारे बसू शकतात वज्रासनामध्ये. बाकीचे जण दोन्ही हातांची पाचही बोटं जोडून ती आपल्या मांडीवर ठेवायची आहे. बरोबर, छान. तुला आता येतं का अन्वेषा बसता वज्रासनात? अंगठा करून सांग फक्त. ओके, गुड. डोळे बंद. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता आपण जो काही आकृतीबंध धारण केलेला आहे त्याचा आपण मागोवा घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत. माझ्या टाचांवरती सीटचा भाग आहे, दोन्ही टाचांच्या मध्ये सीटचा भाग. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ आहे. मान मध्यभागी, खांदे कोपऱ्याशी. वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. अन्न पचन सुधारतं. बरेचसे रोग आपले नाहीसे होतात या वज्रासनामध्ये, कारण की आपलं पोट चांगलं असेल, त्याचं कार्य चांगलं असेल तर आपल्याला कुठलेही आजार आपल्यापासून नक्कीच लांब राहतील. आणि आज आपण या वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा बघणार आहोत. आता ही कशी करायची बघून घेऊया. आपल्याला आता इथे एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. म्हणजे आता मी डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडले या प्रकारे. आणि ही जी पकड आहे ना, ही आता आपल्या पाठकण्याच्या इकडे ठेवायची. इकडे
जिथे आपलं माकड हाड आहे ना एकदम सगळ्यात खालचा लोअर पॅन्ट कमरेचा, तिथे आपल्याला ही पकड ठेवायची. म्हणजे आता बघा, जेव्हा आपण ही स्थिती घेतो ना तेव्हा आपोआप आपल्या छातीचं सुद्धा एक्सपान्शन होतं. आपले जे लंग्स आहेत ते आडव्या कक्षेमध्ये ताणले जातात. आता पुढची कृती बघा कशी करायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि पुन्हा एकदा श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. बघा, पोटाचा भाग आधी मांडीवर येतोय, मग छातीचा भाग, त्याच्यानंतर आपली हनुवटी, नाक आणि मग कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. हे करत असताना आपल्याला सीटचा भाग कुठेही वर उचलायचा नाही. बघा, सीटचा भाग न उचलता ही कृती करायची आहे. समजा आपलं कपाळ जमिनीपर्यंत जात नसेल तर मग काय करायचं, हाताची जी पकड आहे ना ती सोडून द्यायची. हाताच्या दोन्ही हातांच्या अशा मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायच्या या प्रकारे, आणि मग त्याच्यावर कपाळ ठेवायचं आणि इथे थोडा वेळ स्थिर थांबायचं. आता इकडे रक्तप्रवाह जो आहे तो आपल्या डोक्याच्या दिशेने पुन्हा एकदा व्हायला सुरुवात. पोटावरती हलकासा दाब येतो, पाठकण्यावरती ताण येतो आणि मग हळूहळू जेव्हा आपण उलट चाल करू तेव्हा समजा हाताच्या मुठी जर समोर असतील तर त्या सोडून द्यायच्या. पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मग कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत वर यायचं आणि मग हाताची जी स्थिती आहे ती सोडून द्यायची. बघा, जेव्हा आपण ह्या मुद्रा करतो ना तर ह्या मुद्रांचा जो परिणाम आहे तो आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होत असतो. म्हणजे बघा, जेव्हा आता आपण पुढे झुकणार तेव्हा आपल्या उडी-पोटाचा इथे दाब येतो आणि आपला रक्तप्रवाह हा चेहऱ्याच्या दिशेने व्हायला होतो. त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचं आरोग्य सुधारतं. तिथे जे रक्तप्रवाह झाल्यामुळे तिथलं आपला चेहरा फार तजेलदार दिसतो. तर आता सुरुवात करूया. पुन्हा एकदा याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, हर्निया, अल्सर किंवा अपेंडिक्स, त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि ज्या हाताचा आपण मनगट पकडलंय त्याची मूठ करायची आहे अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 मूठ वळवायची. पाठीचा कडा सर, मान समोर, नजर समोर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतून पुढे झुकायला सुरुवात करा. आधी पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल आणि त्याच्यानंतर आपली हनुवटी, नाक आणि कपाळ करत कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता. अरे वा, खूप छान, खूप छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं खूप सुंदर दिसत आहे. खूप छान. आणि आता आपले हाताचे कोपरे आहेत ना ती जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. एकदम लूज करा थोडीशी हाताची पकड. आणि आता डोळे बंद, जाणीव आपल्या श्वासाची. आता आपल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. श्वास घेताना आणि सोडताना तो बदल होतोय त्याकडे लक्ष. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतीये. पोटावरती दाब येतो, पाठण्यावरती ताण येतोय, त्याची जाणीव. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1, 2, 3, 4, 5. उलट चाल करताना हाताची पकड पुन्हा एकदा घट्ट करूया. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर या. अगदी सावकाश. खूप छान. डोळे बंद, हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात मांडीवर येऊ दे. बंद डोळ्यांनी आपल्या शरीरामध्ये जो काही बदल झालाय त्याचा अनुभव घेऊया. रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय, त्याची जाणीव. म्हणून या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया आपण. आणि सावकाश एकेका पायाने आता वज्रासन सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करूया. अँकल वरती जर ताण वाटत असेल तर तो थोडेसे पाय क्रॉस करून एकमेकांवर रेषे अपटून घेऊया, म्हणजे तो ताण निघून जाईल. बरं. आणि आज आपल्याला शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन आणि पोटावर पडून सुलभ भुजंगासन ही 2 आसनं पाहायची आहेत. वक्रासन करण्यासाठी पुन्हा एकदा तेच इन्स्ट्रक्शन्स आहेत.
की पोटासंबंधी कुठल्याही प्रकारचे आजार आणि शस्त्रक्रिया असतील आणि त्याचबरोबर पाठकण्याचे विकार असतील तर वक्रासन करणं टाळायचं. जे आपण झोपून उत्तान वक्रासन करणार आहोत हे आधी मी तुम्हाला करून दाखवते, मग आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर सुलभ भुजंगासन जे स्पॉन्डिलिसिस साठी अतिशय उपयुक्त आहे. तर आपण ती बघून घेऊया दोन्ही आसनं कशी करतात. एका कुशीला वळून पाठीवर पडून कुशी विश्रांती बघा. जेव्हा आपण पाठीवर पडून झोपतो ना तेव्हा नेहमी एका कुशीला वळूनच ही कृती करायची आहे. धाडकन आपलं अंग टाकून नाही द्यायचं. वक्रासनासाठी बघा, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. हे जे आपण वक्रासन करतो याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. तर त्यातलं आज एक सोपा प्रकार आपण बघतोय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करायचे बघा या प्रकारे. उजवा पाय आपल्याला टप्प्याटप्प्याने 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. 30, 45, 60 आणि 90. आणि तो डाव्या पायाच्या पलीकडे न्यायचा आहे. पूर्णपणे पाऊल डाव्या पायाच्या पलीकडे मागे टेकवायचंय विरुद्ध बाजूला आणि मान आपली उजवीकडे जाते. उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. तुमच्या लक्षात येईल का त्याला वक्रासन का म्हटलं जातं. पूर्णपणे कमरेचा भाग, पोटाच्या इथे आपल्याला पीळ, ताण आणि दाब एकत्रित जाणवतो. हे आसन थायरॉइड आणि डायबेटीस प्रतिबंधात्मक मानलं जातं. आणि बघा, आसन सोडताना आपल्याला पुन्हा एकदा उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचा आहे या प्रकारे आणि मग पुन्हा तो नियंत्रित जमीन. हीच कृती विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या. डावा पाय टप्प्याटप्प्याने वर येईल. 30, 45, 60 आणि 90. मग डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा, पाऊल पूर्णपणे जमिनीवर आणि आपली मान डावीकडे जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हे करत असताना दोन्ही हात मात्र खांद्यातनं सरळ असतील. उलट चाल करताना पुन्हा एकदा पाय 90 अंशापर्यंत वर येईल आणि नियंत्रित जमीन. आता हे झालं वक्रासन. आणि पोटावर पडून भुजंगासन ते सुद्धा दाखवते तुम्हाला आणि मग आपण दोन्ही आसनं एकत्रित करूया. भुजंगासन करायला आपल्याला पोटावर पडून विश्रांती घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. दोन्ही हात फोल्ड करायचे बघा, हात फोल्ड केलेले आहेत. हाताची कोपरं छातीच्या रेषेत आहेत आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आहेत. आणि मग इथे आता आपल्याला सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, छातीचा भाग आणि मग पोट जमिनीपासून वर उचलायचं. नजर आपली सिलिंगकडे असेल बघा. हाताची कोपरं जी आहे ती पूर्णपणे जमिनीवर आहे, ती कुठेही मी वर उचललेली नाही. फक्त नजर जमीन, नजर आपली सिलिंगकडे. आणि आसन सोडताना सावकाश आपल्या पोटाचा भाग, मग आपल्या छातीचा भाग आणि मग कपाळ जमिनीवर, हात खाली आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घेऊया. आधी आपण सायकलिंग करून घेऊया. सायकलिंग अतिशय उपयुक्त आहे. वेट लॉस ज्यांना करायचं त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आपले कोर मसल सुद्धा फ्लेक्झिबल होतात. सुरुवात करूया. आज दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर घ्यायचे. 30 डिग्री वर घ्या दोन्ही पाय एकत्रित. हा, आणि मग सायकलिंग करा. 1, 2, 3, 4. हा, पाऊल जमिनीला लागू दे. 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. आता विरुद्ध दिशेने 1, 2. उलट सायकलिंग. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. बरोबर. दोन्ही पाय आता गुडघ्यातून सरळ करा हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हा, बरोबर. छान. विश्रांती. आणि आता करूया आपण उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहे, हात शरीराच्या जवळ आहे.
आणि आता दोन्ही हात आपल्याला खांद्यातून सरळ करायचे. मान आपली मध्यभागी आहे. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, हाताचे तळवे जमिनीवर आहे, पाचही बोटं जुळलेली. आणि आता सावकाश उजवा पाय 30, 45, 60 आणि 90 अंशापर्यंत वर घेऊया. बरोबर. उजवा पाय डाव्या पायाच्या पलीकडे ठेवा, पाऊल पूर्णपणे जमिनीवर टेकू दे आणि आपली मान उजव्या दिशेला जाऊ दे. बरोबर, मान उजवीकडे जाऊ दे. सावकाश सावकाश टेकवा, खाली बघा लागतोय का पाय. पाटील ताई, हा पाय थोडस बघा अजून खाली जमिनीला लागतोय का बघा. बाकी अमृतताईंचं बरोबर आहे, मीनाताईंचं पण छान आहे. हा, येऊ देत खाली, येऊ देत अजून खाली बघा लागतोय का. पाऊल अगदी थोडस, हा हा ठीक आहे ठीक आहे, ओके ओके बरोबर. इथे थोडा वेळ थांबायचा प्रयत्न करूया. जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या कमरेच्या स्नायूंना पीळ येतो, ताणदाब मिळतो. उलट चाल करूया. पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर येऊ दे, सावकाश, किंवा जेवढा तुम्हाला वर घेता येईल तेवढा वर घ्या आणि नियंत्रित जमिनीवर येऊ दे. सावकाश दोन्ही हात थोडा वेळ खाली येऊ दे, विश्रांती घेऊया. ही सगळी नवीन नवीन आसनं आहेत. आपल्या शरीराला एवढी क्षमता नसते किंवा आपल्याला ती सवय नसते एवढा ताण दाब सहन करायची. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेऊया. आणि आता ही स्कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय, दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही पाय जुळले. आता समजा पाय तुम्हाला 90 अंशापर्यंत वर घेऊन जर खाली जमिनीवर टेकवता येत घ्या आणि मग तो सावकाश अपोजिट साइडने केलं का तुम्ही प्रत्येकाने. अपोजिट साइडने झालंय का. पुन्हा एकदा करूया. डावा पाय पूर्ण 90 डिग्री वर न घेता, हा बरं ठीक आहे, सावकाश आता तो उजव्या पायाच्या पलीकडे जाऊ पाऊल अगदी सावकाश, आणि आपली मान डावीकडे जाऊ. आणि आता बघा विरुद्ध साईडने थोडासा कैची सारखा आकार आपल्याला भेटतो बघा. जेव्हा आपण दोन्ही पाय क्रॉस करून आपल्याला थोडस कैची सारखं दिसतं. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. उलट चाल, सावकाश डावा पाय पुन्हा गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलूया आणि नियंत्रित जमवूया. विश्रांती, दोन्ही हात खाली, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीजवळ पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. बरोबर, डोळे बंद. आणि आता टीव्ही पोस्चर करूया आपण. आपल्या हातांचा स्टँड करायचा आणि त्याच्यावर आपला चेहरा येईल. बरोबर, हातांचा स्टँड आणि त्याच्यावर चेहरा. बरोबर, दोन्ही पाय मागून जुळवून घ्या. आपले दोन्ही पाय स्ट्रेच झाले होते, थोडासा ताण होता, त्यामुळे एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ असे थोडेसे पायांमध्ये हालचाल करूया. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर, 4 ते 5 वेळेला आपला आपण करून घेऊया. पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स, कृती थांबवायची.
पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया आणि पाय पुन्हा फोल्ड करायचे. फोल्ड केलेले पाय 90 डिग्री काटकोनासारखे दिसतील. हा, बरोबर बरोबर. आणि आता आपण रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1 2. तुम्ही सावकाश जेव्हा पाय खाली येतील तेव्हा पावलं जमिनीला चिटकू दे. 3. विरुद्ध बाजूने करूया, डावीकडून उजवीकडे. 1 रोटेशन मोठं वर्तुळ करायचंय पायांनी. 2 आणि 3. थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय फोल्ड केलेले आहेत आणि आता ते सावकाश सरळ करूया दोन्ही पाय. बरोबर. दोन्ही हातांचा जो स्टँड केला आपण तो काढूया. दोन्ही हात आणि शरीराच्या जवळ येऊ दे. कपाळ जमिनीवर येऊ दे. आपण आता घेतलेली आहे भुजंगासनची पूर्वस्थिती. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आणि आता दोन्ही हात फोल्ड करूया. हातांची कोपरं छातीच्या एका रेषेत, हाताचे बोट किंवा तळवे शरीराच्या रेषेत. आणि आता सावकाश आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. हाताची कोपरं जमिनीवर जाऊ देत आहे. हा हा, बरोबर बरोबर. हा, आणि आता नजर आपली सिलिंग. तोंड बंद. आणि बघा गळ्यापासून आपल्या पोटापर्यंत सगळे स्नायू ताणले गेले. पाठीच्या कण्यावरती दाब आलेला आहे. हे थायरॉइड साठी प्रतिबंधात्मक तर आहेच, त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिस सुद्धा कमी होतो किंवा दूर होतो. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. बरोबर, छान. आणि आता उलटचाल करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत आपलं पोट, छातीचा भाग, हनुवटी आणि मग कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली आणि पाठीवर पडून विश्रांती करू. पाठकण्यावरती जो प्रेशर आला होता तो आपण पाठीवर पडून विश्रांती घेऊन तो थोडासा हलका करूया. आणि सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. आणि उठून उभं राहायचंय. आपण फक्त आता इथे कटिचक्रासन करूया आणि मग प्राणायामाला किंवा दीर्घश्वसनाकडे वळूया. थोडीशी विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडूया. आणि आता आपल्याला एक लाकूड तोडा ऍक्शन करायची. म्हणजे काय, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. हा, बरोबर. आणि मग श्वास घेत हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक बॅकवर्ड बेंड द्यायचा आणि श्वास सोडत खाली झुकायचं. लाकूड तोडा कसा लाकडावर घाव करतो तसं आपल्याला करायचं. दोन्ही हात थोडेसे स्विंग होतील आणि दोन्ही पायांच्या मधून जातील. ठीक आहे. श्वास घेत वर, श्वास घेत वर आणि मग श्वास सोडत खाली. या प्रकारे सुरुवात करूया. हा, बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया सरळ. बरोबर. आता एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत खाली झुकायचं. 1 श्वास घेत वर, बरोबर, श्वास सोडत खाली. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4 बरोबर. लास्ट राउंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 5 सावकाश मध्यभागी. बरोबर, छान. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. दोन्ही हात पुन्हा एकदा खांद्यातून सरळ करूया आणि ते समोरून जोडून घेऊया, जसं आपण नमस्कार करतो ना तशी. हा, बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला लांब करायचे, पसरवायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात सावकाश लांब आणि श्वास सोडत जवळ. आता जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपली लंग्स त्याच्यासाठी बघा आपोआप वाढायला सुरुवात होते. श्वास घेत दोन्ही हात लांब
श्वास सोडत जवळ. बरोबर. नमस्कार सगळ्यांना. पुन्हा श्वास घेतला. आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतंय. श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश आपल्या श्वासाच्या कॅपॅसिटी प्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. आणि आता दोन्ही हात श्वास घेत वर. आता उभ्या कक्षेमध्ये प्रसरण. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. आणि आता श्वास सोडत दोन्ही हात सावकाश आपल्या शरीराच्या जवळ येते. अगदी सावकाश. विश्रांती. मान मागे सैल सोडून थोडा वेळ विश्रांती. आणि आता बैठक स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्धपद्म. आपण पद्मासन शिकलो का? कसं करायचंय ते पुन्हा एकदा दाखवू का? हा. दोन्ही पाय. हा, बरोबर बरोबर. चांगलंय. पद्मासन किंवा अर्धपद्मासन तुम्हाला जे सहज किंवा सहज जमेल त्या प्रकारे. आता इथे पाठीचा कण आपला अजून सरळ राहण्यासाठी काय करायचं? दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पुढे झुकायचं. सीटचा भाग थोडासा असा मागे ढकलायचा आणि मग पुन्हा पाठीतून सरळ व्हायचं. हा, म्हणजे आपला पाठकणा आपोआप सरळ राहतो. बघा. छान. डोळे बंद. हातांची कोपरे आपल्या शरीराच्या जवळ येऊ दे. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संथ गतीने श्वास सोडूया. कम्प्लिटली विदाउट. आज आपण विभागीय श्वसनामधली 2 श्वसन बघणार आहोत. पूर्ण श्वसन आणि स्कंद श्वसन. काल आपण उदर श्वसन बघितलं. काल आपण अकार केला. आज आपण पूर म्हणजे उकार आणि स्कंद म्हणजे स्मकार ही 2 बघणार आहोत. तर हे करताना दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची. जेव्हा आपण पूर्ण श्वसन करतो तेव्हा श्वास घेताना आपल्या छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होईल बघायला लागतात. जाणीव जी आहे ही पूर्णपणे उर भागाकडे असेल आणि श्वास सोडताना उकार. जेव्हा आपण उकार करू त्यावेळेला आपोआप आपली छाती पुन्हा पूर्वस्थितीला येईल. ठीक आहे. सुरुवात करूया. डोळे बंद. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. खांदे कोपर शिथिल. दोन्ही हातांची कोपर शरीराच्या जवळ असतील. नकळत हात काढतो. तसं न करता अगदी सहजपणे आपल्याला त्या सगळ्या कृती करायची. जर जास्त वेळ पद्मासन मध्ये बसता येत नसेल तर साधी बैठक घालायला हरकत नाहीये. चेहरा शांत. एक हलकसं स्मित बसते चेहऱ्यावर. आणि करणार आहोत विभागीय श्वसनामधलं पूर्ण श्वसन उकार. याकरिता एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव पूर्व भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. दुसऱ्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आणि श्वास सोडताना उकार. आहेतच सगळ्यांचे. तिसरा आवर्तन खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आणि श्वास सोडत उकार. काही क्षण शांत.
डोळे उघड्याची घाई न करता आपण आता करणार आहोत मकार. अगदी समजलं नाही तर त्रुटी बघून घ्या. आता इथे आपल्याला श्वास घेताना खांदे थोडेसे कानाच्या दिशेने वर न्यायचे आहेत आणि श्वास सोडताना मकार खांदे पूर्व स्थितीला येतील. करूया सुरुवात. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार खांदे पूर्ववर. दुसऱ्या वर्तनासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडत मकार. तिसरा वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडत मकार. काही क्षण शांत. आणि आता करूया उर उदर उर आणि स्कंध श्वसन सेपरेटली, विभागीय श्वसन. सुरुवात करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार. करूया पुढे श्वसन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण आणि श्वास सोडत उतार. तिसरं वर्तन स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडताना मकार. काही क्षण शांत. संपूर्ण विभागीय श्वसनाचा आपल्या शरीरावरती मनावरती जो काही परिणाम झालेला आहे, जी काही व्हायब्रेशन्स जाणवत असतील त्या स्पंदनांचा मागोवा घेत घेत, कंपनांचा मागोवा घेत घेत डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातलीये, साधी मांडी पद्मासन पद्मासन, ती सोडून देऊया आणि पाठीवर पडून विश्रांती देऊ. शवासनासाठी स्थिती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. अगदी सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि सावकाश पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल 1 ते 1.5 फुटावर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटले. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आपण आकृतीबद्ध तपासून बघूया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. टाचा आतल्या दिशेला आहे, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे आपण जमिनीवर सोडून दिलेलं आहे, झोपून दिलेलं आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. पाण्याला झालेला जमिनीचा स्पर्श अत्यंत सुखावह वाटतो. आणि आज आपण जी काही साधना केली त्या सगळ्या साधनेचा क्रम आठवूया. बैठक स्थितीमध्ये आज आपण जानुशिरासन हे नवीन आसन पाहिलं. वज्रासनामध्ये योग मुद्रा पाहिली. शयन स्थितीमध्ये उत्तान वक्रासन, पोटावर पडून सुलभ भुजंगासन आणि दंड स्थितीमधले काही सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायामामध्ये केलेलं विभागीय श्वसन.
या सगळ्या साधनेचा मनाने मागोवा घेऊया आणि हलकस स्मित असते त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. आणि त्याचबरोबर हे करत असताना नकळत एखादा शरीराचा स्नायू ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोठऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. मी माझी जाणीव माझ्या दोन्ही हातांकडे घेऊन जात आहे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल 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 करत आहे. माझी जाणीव माझ्या पार्श्वभाग आणि कमरेच्या भागाकडे आहे. तिथले सगळे स्नायू मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव पाठकण्याकडे आहे. त्या पाठकड्यांमध्ये 33 मणके जे आता अलगदपणे जमिनीवर पहुडलेले आहेत तेही मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव माझ्या उदर भागाकडे आणि उदर भागाकडे आहे. त्या दोन्ही भागांमधले सगळे महत्वाचे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, तिथला पिंजरा, गरगड्या, फुफ्फुस, माझं छोटस हृदय मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, गळ्याचा मागचा भाग शिथिल झालेला आहे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल संपूर्ण जबड्याचा भाग, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुरुड, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आयटोसेंटर, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणेने मी माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल केलेले आहेत आणि ते हवेत कापसासारखे तरंगत आहेत. प्रचंड विश्रांती मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे. मी श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहे आणि मी श्वास सोडताना ते अकुंचित होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या शारीरिक मानसिक व्याधी मी बाहेर सोडून देत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय श्वास घेताना आणि श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि या स्पर्शाची मला जाणीव होत आहे. मला या क्षणी माझ्या मनाला प्रचंड शांती मिळत आहे. माझ्या विचारांची गती कमी झालेली आहे. श्वासांची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी आज दिवसभर जी काही कामे केली आहेत, जी काही धावपळ केली आहे, त्या धावपळीमुळे आलेला सगळा ताण आता नाहीसा होत आहे. माझ्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होतीये. प्रचंड इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे आणि हे सगळं मी केलेल्या साधनेचं फळ, समाधान, आनंद मला मिळत आहे आणि यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे की मी माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची उत्तम काळजी घेत आहे. ते निरोगी राहण्यासाठी यथाशक्ती मी प्रयत्न करत आहे आणि त्याचमुळे माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी पुन्हा एकदा स्वतःला संकल्प देत आहे. माझं सगळं आयुष्य मला समाधानात, सुख समृद्धीमध्ये, निरोगी
आणि औषधी विरहित असंच व्यतीत करायचं आहे. आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रचंड सुख, समाधान आणि शांती मिळत आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि आपला हा संकल्प पुन्हा एकदा आपण मनातल्या मनात बोलूया. शवासनातला हा संकल्प खोलसिद्धीत जातो आणि तो पूर्णत्वास येतो. ही संपूर्ण सृष्टी आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. ही स्थिती कितीही आनंददायी, सुखदायी असली तरीही आपल्याला आपली उर्वरित जी कामे आहेत ती पुन्हा एकदा सुरू करायची आहे. योग कर्म सुकौशल्य. आपण जे कर्म करू त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. चांगलं कर्म केलं तर चांगले फळ आपल्यासाठी उपलब्ध आहे. हे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण आपल्या कर्मासाठी सज्ज होणार आहोत. आणि त्यासाठी या आनंदासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान डावीकडे उजवीकडे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. डोळे बंद. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. आणि जर शांती पाठ येत असेल तर आपण एकत्रित बोलूया किंवा फक्त श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपली त्रिविध तापातून मुक्ती होत आहे. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत. आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. थोडस इंटरनेट कनेक्शन माझं अनस्टेबल होतं म्हणून थोडासा तुम्हाला त्रास झाला असेल त्यासाठी क्षमस्व. भेटूया आपण उद्या सकाळी, उद्या संध्याकाळी 5 वाजता. आवाज येतो ना बरोबर? काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, मग भेटूया. काय विचारायचं आहे का? ठीक आहे, मग भेटूया आपण. तुम्ही काय बोलताय का? एक मिनिट. हा, तुम्हाला मी अनम्यूट करते. हा पाटील ताई. व्हिडिओ याचा हा मॅडम, व्हिडिओ याचा मिळेल का? हो, व्हिडिओ तुम्हाला मिळणार. व्हिडिओ हो, शेवटच्या दिवशी भेटतील हा सगळे व्हिडिओ. हा, ठीक आहे ठीक आहे. ओके. आपल्या वर्गाचा हा ज्या या महिन्यामध्ये जो शेवटचा दिवस आहे ना तेव्हा भेटतील. ठीक आहे. हा, फेब्रुवारीचे रेकॉर्डिंग कधी मिळणार आहे? काय काय फेब्रुवारीचे फेब्रुवारी महिन्यात जे आपण केलं त्याचे कधी रेकॉर्डिंग मिळणार आहे? आता ते आले ना ग्रुप वरती फेब्रुवारीच्या. आले? हो, हा माहित नाही मला. चेक करते आज. बघा, चेक कर. आलेच ग्रुप वरती. ठीक आहे. हा, असं काही विचारायचं आहे? ओके ओके ओके, पण तुम्हाला कळलं ना सुलभाताई?
फक्त मला मेसेज करून सांगा. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चला मग भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करू. शुभरात्री.